गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आता काही तासच शिल्लक उरलेले आहेत. आपण पाहू शकता की गणपती विसर्जन हे परिसरातील जे गणपतीचे 100 ते 125 गणपती मोठे गणपती येतं त्यांचं विसर्जन पाहिलं ते असंच या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने पाहिलं त्या हर हर तीर्थामध्ये केलं जात असतं. आणि या ठिकाणी पाहिलं नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आता अंतिम तयारी देखील करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिलं आता मोठ्या संख्येने महिला असतील, नगरपालिका कर्मचारी स्वच्छता अभियान स्वच्छता करण्याचे काम चालू आहे. त्याचं आता काम पाहिलं तर अंतिम टप्प्यात देखील आलेला आहे. या ठिकाणी पाहिजे उद्या सकाळपासूनच जे घरगुती गणपती असतील, मोठे गणपती असतील, या ठिकाणी याचं विसर्जन केलं जातं. आणि त्यापर्यंत पाहिलं तर नगरपालिका प्रशासनाने मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे. नगरपालिकेचे कमीत कमी 50 ते 60 कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतील. तसंच पाहिलं तर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, कुणी एखादं बुडालं त्या काढण्यासाठी पाहिलं तर फायर ब्रिगेडची गाडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्याचे 4 ते 5 कर्मचारी देखील या ठिकाणी टीम सज्जित करण्यात आलेली आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठी दखल घेतली गेली आहे. त्यांचा देखील मोठा या ठिकाणी फौजफाटा देखील या ठिकाणी असणार आहे. आणि त्या ठिकाणी पाहिलं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एका पाण्यामध्ये उतरू नये आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये पाहिलं तर अशी काळजी घेण्याची असे नगरपालिकेला आवाहन करण्यात आले आहे. आणि त्याची पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन या ठिकाणी तयारी झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.